सेवक जी आप सभी को मेरा नमस्कार जी। सर्वांचेच गुरु महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित यांना माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आमचे लिंबा परिसरचे आमचे कार्यकर्ताजी पंधरेजी उपस्थित यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आमचे सहकार्यकर्ताजी दिशेनजी उपस्थित यांना माझा नमस्कार आणि आदरणीय मन आणि सेवक सेविका मुलबाळ सर्वांनाच माझा नमस्कार। तर बाबा हनुमानजीच्या मंत्राची प्राप्ती कशी कोण्या पद्धतीने केला या विषयावर मी थोडक्यामध्ये बोलत आहे। तर बाबांना हनुमानजीच्या मंत्राची प्राप्ती झाल्यावर बाबाने विचार केला आपल्या मनामध्ये की आपण 5 भावापैकी कोणी ना तरी एकाने ह्या विधीचे प्राप्त करावं आणि परमेश्वराला जागावं असं त्याने विचार करून 2-4 दिवसानंतर 5 भावाची बैठक बोलवला आणि त्यांच्या समोर तो मंत्र ठेवला आणि असे सांगितला की हा जो मंत्र दिला आहे हा मंत्र स्वतः त्याने केला नाही, परंतु हा मंत्र करत असताना नीट साध्य झाला तर घरातले सर्व दुःखे नाहीसे होतील, नाहीतर अन्यथा मरतो किंवा पागल होतो असं त्याने सांगितलं आहे। त्यानंतर ते 4-5 भावाने तो मंत्र वाचला आणि वाचून ते म्हणाले की हा बाबा हनुमानजीचा मंत्र आहे आणि हा कठीण आहे तर आम्ही करू शकत नाही। तेव्हा बाबा म्हणाले ठीक आहे, तुम्हाला मरण्याची भीती वाटते तर मी करतो, परंतु एक अट आहे, माझ्या कुटुंबामध्ये माझ्या परिवाराचा सांभाळ करा अशी तुम्ही विनंती करतो। तेव्हा म्हणाले आणि त्यांच्या कुटुंबामध्ये बाबाची पत्नी आमची सर्वांची आई वाराणसी आई आणि त्यांचा मुलगा मनू ठोंबरीकर हे दोनच होते। तेव्हा बाबाने एवढे बोलून घरच्या लोकांना घर चुन्याने पोचण्यास सांगितले आणि तो दिवस आणि तारीख निश्चित केला। तो दिवस होता सोमवार 26 नोव्हेंबर 1945। या दिवस पासून बाबाने त्या विधीला सुरुवात केला। तर त्यांच्या घराजवळ हनुमानजीचे मंदिर होते, त्या मंदिरामध्ये त्या दिवशी बाबा पहाटे उठून आंघोळ करून पाणी अगरबत्ती कापूर घेऊन गेले आणि पाण्याने आंघोळ करून अगरबत्ती कापूर लावून बाबाने एकदाच मंत्र म्हटला आणि परदिशना घालून घरी वापस आले। अशा प्रकारे बाबाने त्या विधीला सुरुवात केला आणि विधीच्या 21व्या मध्ये बाबा हनुमानजीने बाबाची कशी परीक्षा घेतला। विधीच्या 21व्या दिवशी म्हणजे श्रावण पक्ष सुरू होता, त्या पक्षामध्ये तो दिवस सोमवार असून 16 डिसेंबर 1945 होती विधीचा 21वा दिवस। त्या दिवशी बाबा विधी आटोपून स्वतः घरी येऊन बसले आणि 12 वाजता त्यांचे 2ऱ्या नंबरचे थोरले बंधू श्री नारायणरावजी हे त्यांच्याकडे आले आणि ते म्हणू बसले की बाबा माझ्या घरी चला की माझ्या मुलीची तब्येत पुष्कळशी खराब आहे आणि ते आपल्या डोळ्याने बघा। तेव्हा बाबाने म्हणला का मला यातले काही येत नाही, परंतु मी पहाटे जातो, आंघोळ घालतो हनुमानजीला आणि अगरबत्ती कापूर लावून परदिशना घालून घरी येतो, याशिवाय मला काहीच कळत नाही। परंतु त्यांच्या बंधूने नारायणरावने हर धरला। बाबाला दया आली आणि म्हणाले की चला, म्हणतास तर चला मी आपल्या डोळ्याने बघतो। बाबा बंधू बरोबर त्यांच्या घरी गेले। बाबाच्या घरासमोर मकान राहत होते ते। तेव्हा त्या मुलीची तब्येत एकदम ह्या होती आणि तिच्या अंगावर मोठमोठे फोडे झाले होते। त्या फोड्यामधून तिच्या अंगातून रक्त वाहत होता, लाल मुंग्या सुद्धा लागल्या होत्या। बाबा गेले आणि पाहला तर त्याला अतिशय दुःख झाला, परंतु बाबा घाबरले नाही आणि पाहुणशाने ते घरी आले, कोणताच उपचार केला नाही, घरी आले आणि 22व्या दिवशी म्हणजे
17 डिसेंबरला बाबा पहाटे उठून आंघोळ करून हनुमानजीच्या मंदिरात गेले. हनुमानजीच्या मंदिरामध्ये जाऊन पाण्याने आंघोळ करून अगरबत्ती कापूर लावला आणि बाबाने त्या ठिकाणी म्हटला की एकतर मला विलीन करा, अन्यथा त्या मुलीला त्रासातून मुक्त करा. एवढे बोलून परदेशना घालून घरी आले बाबा. तो दिवस बाबा त्या दिवशी